स्वतःला मर्चंट नेव्हीचा निवृत्त कॅप्टन सांगून आध्यात्मिक गुरूच्या वेशामध्ये महिलांचं शोषण करणाऱ्या अशोक खरात म्हणजेच कॅप्टन खरातचे कारनामे उघड झालेले आहेत। त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे। या प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे। अशोक खरातच्या दरबारात दिग्गज नेत्यांची मोठी उठबस असल्याचंही समोर आलंय। उपमुख्यमंत्री शिंदे, शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मिलिंद नार्वेकर यांचे कॅप्टन खरात सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। याशिवाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि खासदार निलेश लंकेंचे फोटोही समोर आलेत। तर रुपाली चाकणकर आणि खरातच्या कनेक्शनमुळे राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतं। माझ्याकडे नार्वेकरांची करंगळी कापल्याचा फोटो नाही, माझ्याकडे जयंत पाटलांची करंगळी कापल्याचा फोटो नाही, एकनाथ शिंदेंचा पूजा करतानाचा फोटो नक्की आहे। एकनाथ शिंदेंचा तिथे इंटरफिअर होता अशीही गोष्टी पुढे येत आहेत। दीपक केसरकर दर महिना दीड महिन्याला तिकडे जात होते असं ते पत्रकार दत्तात्रय खेमनार यांचं म्हणणं आहे। दत्तात्रय खेमनारने तर त्याच्या पुढे जाऊन खूप खळबळजनक काही दावे काल केलेले आहेत। हे सगळं जर बघितलं तर मला असं वाटतं की या सगळ्यांना जे पॉलिटिकल सो कॉल्ड लोक आहेत, या सगळ्या लोकांना तपासण्याची जबाबदारी ही गृह खात्याची आहे। त्यामुळे हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा गृह खाते किती हिंमत दाखवेल एकनाथ शिंदेंचे सीडीआर तपासण्याची। जेव्हा हे सगळे लोक त्यांना भेटले असतील तेव्हा हे कारनामे उघड झाले, पण जे लोक प्रत्यक्ष इथे विधीला बसलेले आहेत, विधी करतायत, त्यांचं पायात तीर्थप्राशन करतायत, ते अधिक मोठे गुन्हेगार आहेत।